राशीनुसार तुमचे भाऊ किंवा बहीण तुमच्याशी कसे वागतात जाणून घेऊया सविस्तर माहिती। भाऊ बहिणीचं नातं म्हणजे कधी भांडण, कधी प्रेम, तर कधी एकमेकांचे सिक्रेट्स लपवणं। घरात कितीही भांडले तरी बाहेर कोणी काही बोललं तर मात्र हेच पहिल्यांदा ढाल बनून उभे राहतात। ज्योतिषशास्त्रानुसार राशीनुसार भावंडांचा स्वभाव एकदम वेगळा असतो। चला तर मग पाहूया तुमच्या राशीनुसार तुमचे भाऊ बहीण तुमच्याशी कसं वागतात ते। मेष राशी, घरातले हिटलर आणि रक्षण करते। हे भावंड घरात नेहमी बॉस असल्यासारखे वागतात। तुम्हाला काय करावं आणि काय करू नये याचं हे नियम हेच ठरवतात। पण हे भावंड तुमचं सर्वात मोठं रक्षण करते देखील असतात। तुम्हाला बाहेर कोणी काही बोललं तर मात्र थेट भांडायला देखील तुमच्यासाठी उभे राहतात। याच्या सोबतच तुमचं लहान सहान कारणांवरून नेहमी वाद देखील होत राहतात। वृषभ रास, जिद्दी आणि खवय्ये, हे भावंड खूप हट्टी असतात। घरातील रिमोट किंवा आवडता खाऊ यांच्याकडे पाहिजेच असतो। तुम्ही यांच्या वस्तू घेतल्या तर यांना अजिबातच आवडत नाही, पण दुसरीकडे हे तुम्हाला खूप जपतात। तुमचा वाढदिवस किंवा महत्त्वाच्या दिवशी भारी गिफ्ट देण्यात हे मात्र अशा राशीचे लोक सर्वात पुढे असतात। मिथुन रास, बडबडे आणि सिक्रेट एजंट, यांच्यासोबत घरात कधीच शांतता नसते। हे सतत काहीतरी बोलत असतात आणि घरातल्या सगळ्या बातम्या मात्र यांच्याकडे असतात। तुमचे काही सिक्रेट्स यांना माहीत पडलं तर ते आई बाबांना सांगण्याची तुम्हाला वारंवार धमकी देऊन तुमच्याकडून नेहमी कामे देखील काढून घेतात। कर्क रास, दुसरी आई किंवा दुसरे वडील, हे भावंड वयाने लहान असो किंवा हे भावंड मोठे असो ते नेहमीच तुमच्या आई आणि वडिलांसारखे तुमच्याशी वागतात। तुमची काळजी घेणं, तुम्हाला वेळेवर जेवायला देणं आणि तुम्ही उशिरा आलात तर मात्र तुमची वाट पाहणं हा यांचा मूळ स्वभाव असतो। हे खूप भावनिक असतात आणि तुमच्या छोट्याशा दुःखानेही यांना फार रडायला येतं। सिंह रास, लक्ष वेधून घेणारे आणि उदार मनाचे, घरात सगळ्यांचं लक्ष या राशीच्या लोकांवरच असतं। आई वडिलांचे लाडके देखील असतात आणि यांना धन्यता वाटते। यांना तुम्ही मान दिलेला आणि ऐकलेलं आवडतं। पण हे भावंड खूप दिलदार असतात। तुम्ही काही मागितलं किंवा अडचणीत असाल तर हे मदत करण्यासाठी कधीच मागे पुढे पाहत नाही, तुम्हाला सरळ हाताने मदत करतील। कन्या रास, चुका काढणारे पण काळजी करणारे देखील, हे भावंड नेहमी तुमच्या चुका काढण्यात व्यस्त असतात। तुझी खोली किती अस्वच्छ आहे, तू नीट अभ्यास का करत नाही असे टोमणे देखील आपल्याला सतत येता जाता हे मारत असतात। पण तुम्हाला अभ्यासाचं समजावून सांगण्यात किंवा तुमचं एखादं महत्त्वाचं काम हे व्यवस्थित करून देण्यात मात्र हेच भावंड सगळ्यात जास्त तुम्हाला मदत देखील करताना दिसतात। तुळ रास, समजूतदार आणि न्याय करणारे, घरात जेव्हा तुमचं आईवडिलांशी भांडण होतं तेव्हा तुम्हाला समजून घेणारे आणि आईवडिलांची समजूत काढणारे ह्याच राशीचे ते भावंड असतात। हे सहसा तुमच्याशी भांडत नाही। यांना तुमच्यासोबत कपडे किंवा वस्तू शेअर करायला मात्र खूप आवडतं आणि हे तुमचे खूप चांगले मित्र देखील बनू शकतात। वृश्चिक रास, हुशार आणि सूड घेणारे, यांच्यासोबत भांडण करणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मांडून घेणं। हे सहसा शांत असतात, पण जर का तुम्ही यांना चिडवलं तर हे तुमची अशी काही फजिती करतात की तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही। पण हे तुमचे सिक्रेट्स स्वतःच्या जीवावर खेळूनही कोणाला सांगत नाही। धनुरास, खोडकर आणि बिनधास्त, हे घरातले सर्वात खोडकर आणि बिनधास्त भावंड असतात। तुम्हाला सतत चिडवणं आणि घरात दंगा घालणं हे मात्र यांचं प्रथम काम असतं। यांना घरात थांबायला मात्र अजिबातच आवडत नाही, पण जेव्हा घरात असतात तेव्हा यांच्यामुळे घरात नेहमीच जे घरातलं वातावरण आहे ते हसतं खेळतं वातावरण असतं। मकर रास, जबाबदार आणि शिस्तप्रिय, या राशीचे भावंड खूपच सिरियस आणि प्रॅक्टिकल असतात। घरातल्या जबाबदाऱ्या आणि तुमचं भविष्य याबद्दल हे नेहमीच तुम्हाला मार्गदर्शन करतात। कधी कधी यांचं वागणं हे खूप तुम्हाला कडक वाटू शकतं, पण तुमच्या यशामागे यांची प्रेरणा आणि भक्कम पाठिंबा हा नेहमीच असतो। कुंभ रास, जगावेगळे आणि स्वातंत्र्य, हे भावंड घरातल्या इतर लोकांपेक्षा थोडं वेगळंच वागतात। हे स्वतःच्याच विश्वात मग्न असतात। तुम्हाला कधीतरी जाणवतं का की हे खूप कोरडे आहेत, पण जेव्हा तुम्ही खरोखरच एका चांगल्या सल्ल्याची आणि सपोर्टची तुम्हाला गरज असते तेव्हा मात्र हे अत्यंत व्यावहारिक आणि विचार करून तुम्हाला योग्य ती मदत किंवा तुम्हाला योग्य तो सल्ला देतात। मीन रास, स्वप्नाळू आणि त्याग करणारे, हे भावंड तुमच्यासाठी काहीही त्याग करायला तयार असतील। तुम्हाला हवी असलेली वस्तू मिळवून देण्यासाठी ते स्वतःच्या आवडीनिवडी देखील
बाजूला ठेवायला मागे पुढे पाहणार नाही. हे खूप संवेदनशील असतात आणि घरात जर तुमची कोणाशी चिडचिड झाली तर हे तुम्हाला शांत करण्याचं देखील काम खूप चांगल्या प्रकारे करू शकतात. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.